नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात उत्तम सदाकाळ यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवरच्या कथा कादंबरी ऐकताय पण तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. उत्तम सदाकाळ यांची फटफजिती ही कथा आज आपण ऐकणार आहोत. गावाचं नाव डांबिस गाव पडलं. आता हे का पडलं तर याचा उलगडा गावात शिरल्याशिवाय आणि गावातल्या 4-2 आळ्या फिरल्याशिवाय कळणारच नाही. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळे महावस्ताद माणसाची पार भंबेरी उडवणार. त्यामुळे डांबिस गाव तालुक्यात फेमस होतं. अशा डांबिस गावातील इरसाल डांबिसांचा तळ सदानकदा गण्याच्या हॉटेलात पडलेला असायचा. तिथेच गावातल्या 4 दिशांच्या 4 बातम्या येऊन थडकायच्या. गण्याच्या खमंग भजीबरोबर तासनतास त्या चघळल्या जायच्या. कुणाची म्हैस व्याली, कुणाची पोरगी पळाली, अमक्याची बायको बाळंत झाली तर तमक्याला अजून पाळणा हलवता येईना, अशा 1 ना 1000 बातम्या बसलेल्या मंडळींच्या तोंडी असायच्या. कधी कधी गण्या कावायचा, पण त्यालाही या गप्पाडू मंडळींशिवाय करमत नसायचं. त्याचा धंदा कमी आणि मनोरंजन जास्त व्हायचं. आजही गावातली टवाळ पोरं गण्याच्या हॉटेलात जागा धरून बसली होती. बाहेरच्या 2 बाकड्यांवर चांभाराचा गणपे आणि सुताराचा यंडा बसला होता. सुदाम्या आणि अंत्या त्यांच्या समोरच्या बाकावर जुना पेपर चाळत बसले होते. हॉटेलच्या 4-5 जण एखाद्या दात्याची वाट बघत दात टोकरत बसलेले होते. करेल कुणीतरी येईल आणि सगळ्यांना नाश्ता सांगून खुश करेल अशी दिवा स्वप्न रंगवत सगळे शिळ्या गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात कोणीच हात वर करीना. सगळे एक जात फुकट चंबू बाबूराव. गिऱ्हाईक कसं भुलवायचं हे गण्याला पक्क ठाऊक. त्यांनी भट्टी पेटवली, त्याच्यावर कढई ठेवली. अर्धा डबा गोडं तेल कढईत टाकून त्यांनी जाळ वाढवला. आगीच्या झटक्यानं तेलानं ताव धरला, त्याला उकळी फुटायला लागली. तोपर्यंत गण्यानं टपात बेसिन पीठ कालवलं. त्यात मीठ, मिरची आणि गोल चिरलेला कांदा टाकला. मिश्रण चांगलं एकजीव केलं. एका हातानं पाण्याचा सपकारा तापलेल्या तेलावर मारला. चर्र आवाज करत तेलानं आपण तयार असल्याची हाळी गण्याला दिली. त्या तेलाच्या चर्र आवाजानं आत बसलेल्या मंडळींच्या काळजात चर्र झालं. त्यांचे डोळे आणि नाक भट्टीच्या दिशेला गर्र दिशेने फिरले. गणानं कांदा भजी काढायला सुरुवात केली. तो खमंग वास प्रत्येकाच्या नाकातून पोटात घुसला. आतून तो पोटाला ढुश्या द्यायला लागला. लाल घोट्या नगराने सगळे एकमेकांकडे बघायला लागले. हे आणते, अरे सांग की भजी, 3-4 प्लेटनी काय तू भेकारी नाही वाहणार? सुदाम्यानं अंत्याला चुचकारून खाडा मारून बघितला. न म्या का रे भजी सांगू? माझं काही लगीन ठरलंय का? मला पोरगा झालाय. हा? अंत्यानं पड काढली. अरे पोरगा झाल्यावर सांगायचं असं वेळेला का? अरे काहीतरी आनंदाची गोष्ट घडली का तो आनंद असा वाटायचा असतो अंत्या. सुदाम्यानं अंत्याचा पिच्छा काही सोडला नाही. माझ्या घरी काय आनंदाची गोष्ट घडली रे सुदाम्या? हा? अरे आज तुमच्या चंद्रीला टॉनगा नाही झाला का? सुदाम्याने बरोबर अंत्याला शब्दात पकडला. पण अंत्या सुद्धा डांबिस गावचं पाणी प्यायलेला. तो हिकमतीनं बोलला, हे मात्र बरोबर आहे. आमच्या म्हशीला टॉनगा झाला हे खरं, पण त्यामुळं मी का भजी वाटावी? टॉनगा काय मला झालाय? भजी मागायची असतील तर त्या चंद्रीकडं मागा, नाही तर पाटलाच्या हेल्याकडं मागा. हे त्याचंच फळ आहे ना. अंत्याच्या त्या खुलाशानं सुदाम्यासकट सगळे फिरी फिरी हसायला लागले. तू काय वाजणार नाही गाणे? सुदाम्यानं हार पत्करली. एवढ्या चिंप्याचा सोन्या उठला आणि म्हणाला, मर्दानो घाबरू नका, आपण उपाशी नाही राहणार. त्या देवानं चोच दिली म्हणजे तो चाऱ्याची सोय करणारच. सोनबा, त्या सुभाष महाराजांनी कीर्तन नका सांगू, आम्हाला ज्ञान आहे. तुम्ही भजी चारताय का? बोला. चांभाराच्या गणपेची जी वारीसारखी चराचरा चालली. मग मी कशाला बोलतोय? तुझ्यासारखी फुकटची बकबक करायची सवय नाही मला. ए गाणे, समद्यांना 1-1 प्लेट भजी दे.
सोन्याच्या या ऑर्डरसरशी सगळे बाकड्यांवर सरसावून बसले. कधी एकदा पुढ्यात भजीची प्लेट येते आणि कधी ती भजी घशाखाली ढकलतोय असं प्रत्येकाला झालं होतं. गण्यानं गरम भजीचा घाणा काढला. गरम गरम भजीच्या प्लेट टेबलवर ठेवले. भजीच्या वासानं गिऱ्हाईक सुरू झालं ते बघून गण्या गालातल्या गालात हसला. शिंप्याच्या सोन्यानं सकाळीच बापाच्या खिशातनं 50ची नोट उडवली होती. त्या नोटेच्या जीवावर तो आज सगळ्यांचा दाता झाला होता. मग भजी खाता खाता गप्पा रांगायला लागल्या. गरम भजीच्या जोगीण गप्पांना एक गरम विषय मिळाला. शिवा मानेची पोरगी काल रात्री गुपचूप पळून गेली होती. रंग्याच्या या हॉट बातमीनं अख्खं हॉटेल त्याच विषयात गुरफटून गेलं. रंग्या, अरे नीट इसकटून सांग ना गाड्या, शिवाची धुरपी कुणाबरोबर पळाली? सुताराच्या पांडानं प्रश्नाची हातोडी हाणली. रंग्या काय सांगतोय ते ऐकायला सगळ्यांनी त्याच्याकडे कान लावले. रंग्यानं बातमी तिखट मीठ लावून सांगायला सुरुवात केली. अरे काल रातच्याला शिवाची धुरपी समद्यांना झोपून मागल्या दारानं गेली की पळून. जाताना बापाच्या तिजोरीवर डल्ला मारून गेली. बरंचसं डाग आणि पैसे घेऊन पोरगी झाली गुल. नाही ते समजा खरं रे, पण ही धुरपी बापाचा एवढा ऐवज कुणाच्या खाली करायला गेली? कुणी पळवली तिला? ए रंग्या, अरे सांग ना बाबा, तो भाग्यवान कोण आहे? हा, एका दगडात 2 पक्षी उडवले बॅट्याने. शिवाचा ऐवज धुरपी त्याच्या हवाली झाला असनच. वर धुरपीचा ऐवज राजी घुशी लोटाय तो मोकळाचे. तोंड वाकडं करत सुभाने बोलला. धुरपीला आपल्या जाळ्यात ओढून अपयश हाती आलेला सुभाने मनात जळत होता. तेवढ्यात मुकुंदा मेंबर तोंड वर करत म्हणाला, सुभाने, तू काय बोलतोय कळ ना बाबा. अरे शिवाचा ऐवज गाडा आहे पटलं मला. धुरपीजवळ असा काय ऐवज वाता लोटायला? आईच्या बांगड्या आणि खोट्या मान्याचा हार. पस्तवल बघत्यो त्या मारी आहे. ए अडे, ए येडच राहिलंय बरं का अजून? अरे आंधळ्या, धुरपीजवळच्या बांगड्या तुझ्या हातात भरल्या का? अरे तिच्या जवळचा अनमोल ठेवा तुला नाही कळायचा. त्यामुळं तू अजून 8 वार चेडा आहेस. सुभानेच्या ह्या बोलण्यानं तो गप्प बसला. त्याला कळे ना आपलं काय चुकलंय. अरे ईशांतर नको रे मुद्द्याचं बोला. धुरपी कुणाबरोबर पळाली? हा, रखमा नायकोडी भरलेली गाडी परत रुळावर घेऊन आला. रंग्या परत बोलायला लागला. धुरपी पळाली त्या लबाडवाडीच्या शेख बरोबर. कोण आहे हा शेख रे? पांडाची लघुशंका खळखळली. अरे त्यो नव का, पांढरं फेक कपडे घालून शिवाच्या आळेला चक्रा मारायचा? हा, त्योच पोरगा. चक्रा मारून मारून त्याने धुरपीला चक्करमध्ये घेतलं आणि शिवाला केलं चक्कर. असं वय, म्हणजे चक्रा मारून मारून माल गरवला का लेकानं? सुभान्यानं दात ओठ आवळले. दोस्तांनो, तुम्हाला दुसरी एक बातमी ॲडव्हान्समध्ये सांगू का? चांभाराचा गणपे अचानक नावाविषयी घेऊन बोलला. तसे सगळे धुरपीला सोडून गाण्याकडे वळले. ॲडव्हान्समध्ये म्हणजे काय रे? हा प्रश्न ऐकून चांभाराचा गणपे हळू आवाजात बोलला. ॲडव्हान्स म्हणजे मी जी गोष्ट सांगणार आहे ती घडलेली नाही, ती पुढं घडणार आहे. अरे म्हणजे तू भविष्य सांगतो म्हण की. तसं म्हणा हवं तर. ए गणप्या, मग माझं भविष्य सांग ना, माझं लगीन कावं होईन? मुकुंद्या परत भोळसटपणे बोलला. त्याच्या ह्या प्रश्नानं गणप्या चिडला. तो खवचटपणे मुकुंदाला म्हणाला, वैला बाळा, तुझं लगीन होईन, घाबरू नको. तुझं लगीन होईन, तुला बायको भेटन, गावाची सोय होईन. अयो ती कशी काय? मुकुंदा भोळा साम बोलून गेला. अरे बावळ्या, कळं ना वळण, कुत्र्या मागं वळ. अंत्या मुकुंद्यावर पिसाळला आणि गाण्याला म्हणाला, ए गाणे, अरे तू काय सांगणार होता ते सांग ना बाबा, नाही रे ह्याचं चारड काही थांबायचं नाही. हां, तर मी काय सांगत होतो का, गावात कोणी सारखा चक्रा मारायला लागला का समजायचं काहीतरी वाटमॅट आहे म्हणून. आता तू बस आठवळत. अरे मुद्द्याची बातमी सांग की आधी. अरे अंत्या, गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या गावात एक तरुण मागच्या आळीला सारख्या चक्रा मारतोय बघ. मागच्या आळीतली एखादी पोरगी गटवली वाटतं त्याने.
मागच्या आळीत हाय कोण गाठवाय त्याला? एक देखणी पोरगी आहे, लाखा मेहण्याची मनी. अरे पण ती तर आपल्या रामण्या पैलवानावर मरती, मग दुसरी हाय कोण? हणम्या एवढा वेळ पेंगत होता, पण मनीचं आणि त्याचं नाव निघताच त्याची झोपच उडाली. आपली मनी पटवायला कोणीतरी फिरतोय गावात एवढं त्याच्या डोक्यात घुसलं आणि तो ताडकन उठला. एका दमात त्याने गणप्या गाठला. त्याची गचुंडी पकडत बोलला, कोण आहे तो हरामखोर? माझ्या मनीवर लाईन मारतोय. नुसतं नाव सांग, काडीसारखा काडा 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 मोडतो त्याला. हा ए अरे त्याला मोड, आधी माझं गचुंड तर सोड ना. काय मनीला पाठवायला काय मी नाही जात बाबा, तू तर माझा जीव घ्यायला निघाला. आयलं हे बरं राव, म्हणजे ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो माझंच खरं. हणम्यानं गाण्याचं गचुंड सोडलं. डोळे फिरवत तो बोलला, अरे कोण आहे त्यो? कोण आहे सांग की. आता मागं नाव गाव असतं तर बोललो नसतो का राव मी. तो कोण आहे हे मला बी माहिती नाही ना, पण तो 2 दिवस चक्रा मारतोय हे मात्र खरं. गणप्या हणम्याला समजावून सांगत होता. एवढ्यात गणप्याचं लक्ष बाहेर रस्त्याकडे गेलं. रस्त्यावरून सायकल दामटत एक पोरगेला असा तरुण चालला होता. पांढरे फेक कपडे, कॅरेजला कसली तरी पिशवी अडकवलेली आणि एक प्लॅस्टिकची पिशवी. त्याला बघताच गणप्या ओरडला, ए अरे त्योच त्यो बघ त्यो, ह्योच सारखा चक्रा मारतोय मागच्या आळीला. कोण आहे ह्यो? अरे कोणी सांगाव, पोरीसाठी नाही तर चोरी करण्यासाठी येत असावं बा. सुभाण्यानं वेगळीच शंका काढली. खरे बाबा तुझ्या खरे. कसे हल्ली कोणाचा भरोसाच नाही देता येत. दिवसा चक्रा मारतीन, घर घेरतीन आणि रातच्याला दरोडा टाकतीन. सुताराचा पांडा मनातलं बोलला. हणम्याच्या डोळ्यात नुसता अंगार भरला होता. गुडघ्यात मेंदू असलेला तो गडी. त्यानं हात बाह्यावर करत विचारलं, दाराईसा का त्याला? निब्बर बुकलो न काढू. एवढं बोलून रिकाम्या डोक्याचा हणम्या पळतच सुटला. मागे सगळं लटांबर धावत निघालं. त्या सायकल दामटणाऱ्या तरुणाला हणम्याने 2-3 टांगात अडवला. चालल्या सायकलला हणम्यानं अशी काय लाद घातली की ती चक्कर आल्यागत भिरभिरून मातीत उलथी झाली. तिच्यावर स्वार झालेल्या प्रकारानं पार भेदारला. सायकलला लाथ मारून उडवणारा वेग असावा अशी त्याची समजूत झाली. त्यांनी स्वतःला सावरलं. हणम्यानं मारक्या रेड्यागत त्याला एक खुशी दिली तसा तो होल पाटला. हा वेडा आपल्या बरगड्या ढिल्ल्या करतोय काय, असा विचार तो करत असताना त्या तरुणाचं लक्ष समोर गेलं. समोरून 5-6 जणांचं टोळकं त्याच्याच दिशेनं येत होतं. मग मात्र तो तरुण हादरला. प्रकार गंभीर असावा असं त्याला वाटलं, पण आपलं काय चुकलं हे त्याच्या लक्षात येईना. हे लोक आपल्या अंगावर का धावून येत आहेत त्याला काही उमजेना. त्याला संधी मिळायच्या आत सगळ्यांनी त्याला गराडा घातला. हणम्यानं त्याचं नरडच धरलं. 1-2 मागून पाठीत दणके घातले. डांबीस गावची पोरं ती, वाहत्या गंगेत हात धुवून घेणारच. जो तो हातापायांची दणकादणकी करायला लागला. घाबरलेला तो तरुण या हल्ल्यानं ओरडायला लागला, अरे सोडा, मला मारू नका. कशाला मारताय मला? मी काय केलंय? काय चुकलंय काय माझं? का आणताय मला? कारण तरी सांगा की. एवढ्यात कोणाचं तरी ढोपर त्याच्या कुशीत आदळला. तसा तो गुरासारखा ओरडायला लागला, मेलो मेलो, वाचवा, सोडा हो, सोडा, मारू नका, मेलो मेलो, पाया पडतो तुमच्या, सोडा, मला मारू नका. तो तरुण पार काकुळतीला आला. त्याची ती अवस्था बघून मारणारे हात जरा थांबले. काय रे हरामखोर, काय चुकलं म्हणून विचारतोय रे तू? गावात रोज चक्रा कशा पाय मारतो आणि मागच्या आळीला काम काय तुझं? बोल की, आता का दात खेळ बसली तुझी? हणम्या पैलवानानं आसाडी दम भरला. काय चोरी बिरी करायचा विचार हे काय तुझा? टेहळणी करायला हिंडत होता ना तू मागच्या आळीला? का एखादी देखणी पोरगी गाळाला लावत होता? आता बोलतो का देव ठेवून 2? सुभाण्यानं त्याच्या मनातली मळमळ ओकून टाकली. सगळे त्या तरुणाकडे रोखून बघायला लागले. तसा तो हात जोडत म्हणाला, नाही हो, मी चोर नाही हो. मग काय पोरींचा दिलचोर आहे का तू? सुताराच्या पांड्यानं मुक्ता फळं उधळली. नाही हो, मी त्यातला नाही, खरंच मी त्यातला नाही. अरे मग तू हायस तरी कोण? मी डांगरवाडीचा मोरू उकिरडे गुरुजी आहे.
तुमचा काहीतरी गैरसमज झालाय माझ्याबद्दल. गुरुजींचे हात अजून जोडलेलेच होते. हणम्या फणकाऱ्यात गुरुजींना म्हणाला, तुम्ही उकिरडे गुरुजी का? हो, मीच उकिरडे गुरुजी. मग इकडं कुठं उकिरडे फुकताय? हा, शाळा अंगणवाडीला आणि गुरुजी डांबेच गावाला. वार गुरुजी वा. नाही नाही, तसं नाही हो. मग कसं गुरुजी? टोळक्याच्या टाळक्यातला राग अजून ओसरत नव्हता. अंत्या पुढे झाला आणि त्याने विचारलं, गुरुजी तुम्ही आमच्या गावात फेऱ्या मारता हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. कशासाठी चक्रा हाणताय तुम्ही? अहो, तुमच्या गावाची जनगणना करायची आहे, म्हणून घर यादीसाठी नकाशा काढायला फिरावं लागते ना गावभर. गुरुजींच्या या खुलाशानं सगळे वर्रमले. हणम्यानं गुरुजींना सोडून दिलं. थरथर कापत गुरुजी म्हणाले, अहो, सरकारने माझ्यावर इथलं काम सोपवलंय म्हणून उन्हातान्हात फिरतोय मी. वर तुम्ही माझा मुडदा पाडायला निघालात. काय करावं आम्ही गुरुजनांनी, तुम्हीच सांगा. काम केलं नाही तर नोकरी जायची भीती, काम करायला लागलो तर तुमची भीती. पार भित्री भागूबाई झाली बघा आमची, भित्री भागूबाई. गुरुजींच्या डोळ्यात पार जमुना यमुना जमा व्हायला लागल्या. तसे सगळे वाहना हाणल्यागत तोंड करून उभे राहिले. गुरुजींना निष्कारण त्रास दिल्यानं शरमलेला दाम्या म्हणाला, हे बघा गुरुजी, एक डाव माफी करा. आम्ही तुम्हाला ओळखलं नाही म्हणून घोळ झालाय हो. तो गणप्या कुठे रे हनमे? हा, जरा त्याचं तोंड सडक धरून ॲडव्हान्स बातमी सांगतोय. इथं गुरुजीचा ॲडव्हान्स गायब झाला असता. गुरुजी खरं सांगतो, चुकलं आमचं. सगळ्यांना झालेली चूक कळल्याचं बघून गुरुजी निर्धास्त झाले. मोठ्या संकटातून सुटल्याचे भाव आणत ते म्हणाले, बरं झालं तुमचा गैरसमज लवकर दूर झाला, नाहीतर तुम्ही माझी हाडं जाग्यावर ठेवली नसती आणि मग मला डॉक्टरकडे जाऊन मोडलेल्या हाडांची गणना करत बसावं लागलं असतं. गुरुजी एवढं बोलेपर्यंत सगळे भजीचा वास घेत हॉटेलच्या तळाकडे गुपचूप सटकले. गावाच्या वरच्या बाजूकडून जनगणना सुरू करायची होती. गुरुजी तिकडे निघाले. पहिलंच घर शंकरेचं होतं. जनगणनेची कच्ची माहिती घेऊन घरावर लाल ऑइल पेंटनं नंबर टाकायचं काम गुरुजींनी सुरू केलं. डांबेसगावचा शंकऱ्या घाटा एक नंबरचा तुसडा. माणसाचा वारा त्याच्या अंगाला जसा चावायचा. गुरुजींनी त्याचा दरवाजा ठोठवला तसा आतनं आवाज आला, पुढे निघायचं बघा, घरात शिळपाकं काय बी नाही. जायचं पुढच्या दारियान जोळी पसरायची. येळ नाही काळ नाही, जेव्हा बघावं तेव्हा सुटले भीक मागत. भिक्कार हाडेल लेखाचे. मागचा पुढचा विचार न करता शंकऱ्यानं तोंडाची तोफ डागली. त्या दणक्यानं गुरुजी पार हडबडले. स्वतःला सावरत म्हणाले, अहो नाही, मी भिकारी नाही, मी उकिरडे गुरुजी आहे. सर्व्हे करायला आलोय. बाहेर या आणि माहिती द्यावं. दारातून डोकं बाहेर काढत शंकऱ्यानं अंदाज घेतला. बाहेरच्या माणसाला बघून शंकऱ्या तावातावानं अंगणात आला. बाहेर येऊन त्याच्या तोंडाचा पट्टा परत सुरू झाला. आला का परत तुम्ही सर्वे करायला? आता तरी नीट माहिती भरा. मागच्या येळेला माझं नाव दारिद्र्य रेषेत यायला काय हात मोडलं होतं का तुमचं? अहो शंकरराव, मी दारिद्र्य रेषेचा सर्वे करत नाही अहो. ही जनगणना आहे आणि दारिद्र्य रेषेत यायला माणूस मुळात गरीब असावा लागतो. अहो तुमचं हे घर आणि तुमची राहणी बघून नसेल तुमचं नाव त्या यादीत. गुरुजींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसा तो जास्तच खवळला. कायद्याचं मला नका शिकवू तुम्ही, मी काय खोळा नाहीये. त्या खडबळ्या धोंड्याचं नाव कसं आलं यादीत? तो काय दळिंद्री होय? 10 एकर बागायती जमीन, 1 ट्रॅक्टर, पिठाची चक्की, एवढं समद त्याच्या मालकीचं असून बी त्यो दारिद्र्य रेषेखाली. आणि आम्ही खाण्याचं गेंद असणारे मात्र माजोरी नाही का? पैसे खाऊन सर्वे करता तुम्ही? अहो तसं नसतं हो शंकरराव. मग काय पिऊन सर्वे करताय का? अहो आता तुम्हाला कसं समजून सांगू, मी त्या सर्वेचा माणूस नाही हो. मला फक्त माणसं मोजायची आहेत, त्यांची माहिती घ्यायची आहे. तुम्ही मात्र सर्वे करणाऱ्यांच्या विषयी नको तो समज करून घेतलाय. तो समज काढून टाकाव मनातनं आणि मला माहिती सांगा आता. शंकर्या माहिती द्यायला कसाबसा तयार झाला. गुरुजी प्रश्न विचारायला लागले. शंकरराव, घरात विवाहित जोडपी किती? तुम्हाला मुलं किती, 1 का 2?
आणि मुलगा का मुलगी ते सुद्धा सांगा. एक मुलगी एक मुलगा. बरं ठीक आहे. आणि मुलीचं लग्न झालंय? नाही ना, तुमचीच वाट बघत होतो मी. एवढा राजबेंडा जावई घरी यायची वाट बघणारच ना मी. करता का माझ्या पोरीशी लगीन? शंकर्या रागानं तडतडत बोलायला लागला. त्याच्या या आडव्या बोलण्यानं गुरुजी बावरले. शंकरे अंगावर वसकन धावत येऊन बोलला, या मारी तुमचं टकूर आहे का काय? काय बाय प्रश्न विचारायला लागले तुम्ही? बघे गुरुजी लय खोलात नाही घुसायचं, नाही तर हे तर तुडवेल. तुमचं काम काय? तुम्ही फक्त माणसं मोजायची, बाकीच्यात सांबार चौकशा बंद करायच्या. मला काय खाणं सुमारे ठावं नाही वय. माझ्या घरात 4 माणसं आहेत, एवढी माहिती तुम्हाला रगाड झाली. सुटायचं बघायचं इथनं. गुरुजींना पुढचं बोलू न देता शंकर्यानं त्यांना बाहेर काढलं. गुरुजी शंकर्याला विनवत होते आणि शंकर्या त्यांना बाहेर ढकलत होता. दारात उभं असलेलं शंकर्याचं कुत्र ही हुज्जत बघून गुरगुरायला लागलं. त्याचं गुरगुरणं आणि शंकर्याचा अवतार बघून गुरुजी घाबरले. आधीच घाबरट स्वभावाचे गुरुजी दोघांच्या या हल्ल्यानं तिथून सटकायला लागले. त्याबरोबर कुत्र्यानं त्यांच्या अंगावर झेप घेतली. घाबरलेले गुरुजी जोरात पळायला लागले. चेव चढल्यागत कुत्रं सुद्धा त्यांच्या मागे धावायला लागलं. गुरुजी वावराच्या बांधाबांधानं पळायला लागले. कुत्रं त्यांच्या मागे होतच. ओरडत पळणारे गुरुजी आणि त्यांच्या मागं कुत्रं ही वरात गावात पोचले. गण्याच्या हॉटेलजवळ कुत्र्यानं गुरुजींना गाठलं. त्यांच्यावर झेप घेऊन त्यांना खाली मातीत पार घोसळून घेतलं. मोठमोठ्यानं ओरडत गुरुजी त्याला दूर लोटत होते आणि कुत्रं चवतळून त्यांच्या अंगावर धावून जात होतं. आरडाओरडा ऐकून हॉटेलमधली मगाशची पोरं तिथे गोळा झाली. त्यांनी गुरुजींना सोडवलं. गुरुजींचा अवतार पार बदलला होता. घाबरून ओरडणारे गुरुजी कपड्यांकडे बघत अजून मोठ्यानं ओरडायला लागले. कपड्यावरचे लाल डाग बघून गुरुजींनी टाहोच फोडला. अरे मला वाचवा कोणीतरी, मला दवाखान्यात न्या हो. काय आई, मला कुत्र्यानं पार फोडून काढला. काय आई, बघा बघा माझे कपडे बघा हो, कपडे बघा, पार रक्ताने लाल भडक झालेत. किती रक्त बाहेर आले बघा, लाल भडक झाले रक्ताने माझे कपडे. रक्त बंबाळ झालोय मी, वाचवा मला, वाचवा. सुदाम्यानं गुरुजींना सावरलं. कपड्यावरचे डाग बघून तो म्हणाला, गुरुजी लय आरडोरडा करू नका. काय झालं नाही तुम्हाला? कपड्यावर रगत नाही, हे तुमच्या जवळच्या डब्यातला रंग साडलाय. लय घाबरटराव गुरुजी तुम्ही. सुदाम्याच्या ह्या बोलण्यानं गुरुजींना धीर आला. स्वतःची अवस्था बघून ते पुटपुटले. कोणाचं तोंड बघितलं सकाळी सकाळी देव जाणे नरकुंडीच मागे लागली. या गावचे जनगणना आपल्या आवाक्या बाहेरचं काम आहे. उद्या ऑर्डर बदलूनच घेतो. गुरुजींनी असं बोलत सायकलवर टांग मारली आणि डांबीस गावातनं पळ काढला. जमा झालेली पोरं भजीचा वास हुंगत परत गण्याच्या हॉटेलच्या दिशेनं निघूनही गेली.